जय आदिवासी बाबा. बाबा तुमच्या पेरण्या वगैरे झाल्या का? पेरणा तो तिकडे येऊन थी ना तो. आम्ही पेरले म्हणजे आमचे एवढे आले वया. मग आमची नाही तर सांगून गेलो तो जरा सांग थोडा शितोडी नागली आहे हा. ना थोडी संग खरडून पिरली खुंटा नासी भरमसाट नांगल्या जास्त पिरलं नाही पेरत आता असं. बाबा, पहिले मी 16 10 पोती 15 पोती हा आधी भरपूर करायचा. पण नागली खरी त्याच्यातच ताकद होती. मग हा आता आमच्या इकडे म्हणजे वरय नागली आहे ना, नागली एकदम कमी करतात, वरय जास्त करतात. लोक आता फुकटाचं तांदूळ दिजे हा. त्याचे मागं लागले. वरय जास्त करतात आता वरई काही पहिला करायचा मी पण कर्ज बाजारी होऊन तर बरोबर. वरई विकायचे आणि भरायच्या. पण मी जसा फिरायला लागलो कर्जाची मागा नाही लागायचा. काही सुका ओला कुटका जसा मिळवल कष्टाने खायचा. आता नातू पण तो आहे आता ते होते मला 5,000 रुपये आता पेन्शन चालू आहे. काय शासनाकडून आहे ना. हां शासनाकडून बरोबर. मी समितीवर येऊ. मी हे जेवढा जगभरात शिकलो नाही पण मी हे जे कार्य केलं मानव जन्माला ना हे मानवाला सर्वांना समान वागण्यासाठी सर्वांना माहीत पडण्यासाठी असं या बाकीच्या लोकांनी सांग रान जळत जग पहा मन जळत कोण नाही पहा. पण माझे मनात जे काय होताना कळ आपली आदिवासाची ही आधीपासून होती ती मी राखली त्याची जाण राखली. बरोबर असा बरोबर. मी माझ्या मनाला विचारतो मी काय करायचं असं मनाला विचारतो. मनाला जर आपल्या हे विचार नाही केला ना तर काय लोक मन सांगतो काय सांगा निजून राहिलं तू कोणाच्या धरी नाही बांधेल नाही. अरे पण भूक लागत आहे तर मनाचा बांधेलच आहे तो. बरोबर तर मनाला विचारलं पाहिजे. बरोबर. मनाला विचार करे काहीतरी काम करतो ना पोरा भूकची मारशील. जर आपल्या हे काम नाही केलं तर पोरा जन्म देणं गुन्हा होईल ना. पोराला आपल्याला जन्म देणं गुन्हा होईल ना. तर ते आपल्या मनाला विचारायच्या अरे काम करतो पोरा भुकती असं मन माझा मन रोज जसा बसंत रोज माझा विचार कर झोप नाही लागत. कंचे वाटेल जायचं कंचं काय करायचं कोण विचार यायचा परत ते उत्तर कसं ते यायचा. म्हणजे माझे काही बोलण्याला काही नॉलेज काय हे समजलं पाहिजे. बरोबर. याचा बोलणं काय आहे. बाबा मला तुम्हाला सांगायचं आहे की याच्या अगोदर तुम्ही सुरुवातीपासून जेव्हा वाद्य वाजवला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला काही लोकांनी काही सांगितलं का चुकीचं का हे चुकीचं आहे असं तसं काही सांगितलं का? नाही चुकीचं असं मी माझे मनाला विचारतो. माझे मनाला मीच विचारून माझाही पुढाकार्य केला. मी अशी अपेक्षा नाही केली ती काय बाबा मी हे कार्य करन नाव कमावन अशी ही अपेक्षा नाही केली ती. पण हे वाद्याची संस्कृती मी टिकवली आणि हे संस्कृतीला आज मला जगभर लोक ओळखायला लागलं. बाबा आदिवासी आपले आदिवासी म्हणजे काय सगळं आदिवासी जन्माला सगळा मानव जन्माला तो आदिवासीच. तो बिगर आदिवासी काही लोकांनी मोठेपणा दावला. आता ते दावला म्हणून आता मी जे जन्माला माझी परंपरा आदिवासी असं तेव्हा मीच आदिवासी सांगा. आता बिगर आदिवासी सांगायची गरज मला नाही होती. पण काही लोक टीका करत ना बाबा तू आदिवासी अरे आदिवासी मग आमची ही जन्मभूमी महाराष्ट्र आहे. आदिवासीला म्हणून आदिवासी सांगणार. आम्ही बिगर आदिवासी कसं सांगू. आणि आम्ही सुधारलेले नाही तर सुधारित भाषा कसं सांगू. म्हणून मी आदिवासी सांग आदिवासीची संस्कृती हे आधीची आहे पुराण काळातली. जे नागली कोठे लावायच्या भात कोठे लावायचा ते आम्हाला आदिवासीला माहित आहे. आणि जो बिगर आदिवासी आहे त्याला नांगर चुपून दिला काय नाही हाकलणार. आता जे शिकलेलं आहे ते ट्रॅक्टर हाकलून शेत करतील काय व्यवसाय करतील. पण हो आदिवासी पुराण काळातला आदिवासी आणि पुराण काळातलं जे नागली कोठं लावायचा भात कोठं लावायचा तो आदिवासी आणि त्याचे आमचं वाद्य आहे दैवत आहे. आमचा देवाचं कार्य आहे. कंचा हिरवी देवाचा असला किंवा जर काही बारशी 12 कुणब्याची बारशी म्हणजे आमचं आडवडील असं सांगत की धनशा कुणबी धन घेणारा मनशा कुणबी मन घेणारा असं हे कुणबी
हे असा ठराव केला की बाबा आदिवासींनी आधी हे जे जग जेव्हा निर्मिती झाली तेव्हापासून आदिवासी जन्माला आला. बरोबर आहे. हा, तेव्हाच देवानी हे जग निर्माण केला, काय अख्खा ब्रह्मांड निर्माण केला आणि देव निघून गेला. आता देव नाही, हा आता माणूस आहे, तोच देव आहे. माणसाने माणसासारखा वागला पाहिजे, माणसाने त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे. म्हणून माझे असं मनात होता की आपला मन आहे ना, ते आपल्या मनाला आपल्याच विचारायचा. जर दुसऱ्याची विचारानं जर तो फिरला तर तो त्याचा विकास होणार नाही, असं म्हणून ते मला कळलं. आणि आज मी ही माणूस केलं, मी जगभर भिकल्या दिंडा हे माझे भाग्य समोर. जरी माझं नाव भिकल्या म्हणजे भिकस लावायला भिकल्या नावाला नाही आला, पण जगभरात नाव करायला आला तो भिकल्या. बरोबर. म्हणून आम्ही ह्यांच चालवलं. मित्रांनो बघा, म्हणजे कसं आहे, बाबाने आपली आदिवासी संस्कृती टिकून ठेवलेली आहे. आणि आदिवासी संस्कृती टिकवली म्हणजे आपलं तारपा नृत्य असेल, तारपा वाद्य असेल, ही वाजवणे, हे गोष्टी संस्कृती जी परंपरा आहे ही संस्कृती आपल्याला टिकवता आली पाहिजे. ज्या बाबांचा संदेश आपल्याला सर्वांना आहे, जेवढे आपले आदिवासी बांधव आहेत सर्वांनी बाबांचा संदेश घेतला पाहिजे आणि आपली आदिवासी संस्कृती टिकवली पाहिजे. कारण आताचं जे युग आहे, म्हणजे आताचं जे टेक्नॉलॉजीचं युग आहे, हे आहे, आता मुलं काही आपलं जे आहे जुनी संस्कृती त्याच्यावर टीका करतात. आपली ही संस्कृती नाही, मग हे याची लाज वाटते. आता जे जुनी संस्कृती आहे त्याची प्रत्येक गोष्टीची लाज वाटते. पण मित्रांनो, हीच खरी आपली संस्कृती आहे. ही संस्कृती आपली टिकली पाहिजे, हे बाबाने आपल्याला नक्कीच सांगितलं त्यांच्या बोलण्याच्या माध्यमातून. आणि आपण जी आपली संस्कृती टिकवली तरच आपली एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. नाही तर आपल्याला इथं या भारतात सुद्धा आपल्याला जागा कोण देणार नाही. म्हणून जो आपण ही भूमी आपली आहे आणि आपली भूमी आणि संस्कृती टिकली पाहिजे तरच आपली ओळख टिकणार आहे. तर बाबा, तुम्ही म्हणजे किती वर्ष झाली तारपा जे वाजवता? तारपा वाजवाय म्हणजे हे पहिलं ब्रिटिशचं राज्य होतं आणि आदिवासी हा कोठी गाव, कोठेही वसायचा आणि कोठेही जमीन कसायची, ती आदिवासीचा अधिकार होता. काय पण ब्रिटिशच्या राज्यात हे ब्रिटिश गेलं आणि काँग्रेसचं राज्य आलं. आता काँग्रेसचं राज्य आलं तेव्हा हे कायदा निर्माण केलं. मग ह्या ज्या आदिवासीच्या जमिनी शेठ सावकारांनी हिसकवून घेतल्या आणि आदिवासी हा मजूर करून टाकला. तर तो जो बिगर आदिवासी आहे हाच मुळात बिगर आदिवासीला लुटायला लागला. त्या जमिनी कसाही तो आपल्याला मजूर म्हणून लावतो, जमीन कसून पीक घेतो आणि त्या जमिनी आता त्यांच्या हातांतरल्या. आणि आदिवासीचा दैवत दगडाला सिंदूर लावला काय त्या दैवत देवा सुखाचा ठेवजो, पोर सोर ठोर ढाकर सुखाचा रजो, शेतीवाडी सुखाची ठेवजी आणि सुखाने 2 घास खायला मिळा. तो आदिवासी सगळे देवाला विचारून तो शेंदूर लावं. तर देव हे ब्रह्मांड निर्मिती केली, देव निघून गेलं. कांदारा दह्याला गेलं तर दही खाय दिला तर म्हैस खाऊन पडलं. तेथूनची पळ सोंड्याला प्रसंग झालं, नटव सोंडीलं नटलं, खोरुंड्याला खरं झालं, शिंगार पडेल शिंगारलं, आडखडकांना आड झालं, काष्टा खोसाय कासटवाडी आलं. देवाई काष्टा तिथं खोसला, कसेली लेन हसलं, वाळवंड्याला येऊन बसलं, गोऱ्यानं जाण खरं झालं. गोऱ्यानं झाला गोंद्या, चांद्याला गंभीरगडाला. हे 2च देव आणि देवता होत्या त्या पळून लावल्या. म्हणून आता हे पहिला भिलांचा राज्य. भिल गेलं, भिल समाज आदिवासी भिल गेलं, रावळी आलं, रावळी लोक गेलं, गवळी आलं, गवळी गेलं आणि वारली आलं. मग ही वारल्यांची ही आता सगळी सत्ता तिथं आहे. पण आपले समाज झाला, आदिवासी समाज झाला, वाळीत टाकला. आपले जोडा आदिवासी आहोत बाबा, कुठेही गेलो तरी देवच आहे. एक देव आपल्याला केला बस झाला. हा, आपला जंगल म्हणजे आज आपला देव आहे ना. पण या सगळं सांगायला बाबा गेला ना तर हे लोक साबणाखत धवलं तरी उजळायचे नाही. हेच लोक आहे आपल्याला आदिवासीचा मुळातून मूळ काढला. तोडला. हा बरोबर. ते सांगा काय आमच्याशिवाय
पान हिलणार नाही. हा. अरे पान काय, आम्ही विचार केला तर पान तर काय मुळासकट हिलशाल. तुम्हाला भारत सोडायला लागेल. मग पण तो आपले मनात विचार हा, नाही ना, आपल्या मनात विचार ना. परिस्थिती. आपला समाज एकत्र नाही ना. हा. आपला समाज एकत्र असला तर आपण देशावर राज्य गाजवू शकतो. आता लोक सांगतात मी हे आदिवासीची, मी हे आदिवासी, आणि इकडे पाहशील तर आदिवासी नाही, तो बिगर आदिवासी तो आपल्यापासून खेचून घेतो काहीतरी. हो, हो, बरोबर. या सावध राहिला पाहिजे. बरोबर. हो काय संघ, हो शेहना कावळा आहे, हो शेहना आहे, हा. बोलका पोपट आहे, मग. त्याचे मनात काय घ्यायचं ते लिहून घेताना आपल्यासारख्याला तर लिहायला शिकेल नाही. बरोबर. हे ठगी विद्या घेतली. बरोबर. अतिशय सुंदर विचार आणि आदिवासी संस्कृती काय असते ती बाबाने त्यांच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि नक्कीच या संदेशाचा तुम्ही वापर कराल, कारण ही संस्कृती टिकली पाहिजे. जगात वास्तव्य करायचं असेल, आपलं जे वास्तव्य आहे ते टिकवायचं असेल तर आपली संस्कृती आपली टिकलीच पाहिजे, कारण हे आपला सर्वांना संदेश आहे. आज जातीभेद न मानता माणूस आहे, हो माणूस ठरवायचा. बरोबर. बरोबर. मी मुसलमान काय हो, मी ठाकूर आहो, हा. मी वारले आहो, मी कोकणा आहो, आणि मी कोणचे तरी जाती. ह्या जाती ज्या हा ना, ह्या कुठं तरी भेरसड व्हायला कुठं तरी माणसाने केल्या. पण माणूस धर्माला आदिवासी आला ना, तो आधीच आला, याची जाण ठेवली पाहिजे. याची जाण ठेवलं आणि पाहिजे. त्याच्यात जे आपली संस्कृती परंपरा जे आहे ना, ही जर आपली विचून काढली ना, तेव्हाच आपले समाज टिकून राहल. बरोबर. नाही चालू करत मी पाहिला म्हणजे काय. पण आता मी तेवढा कष्ट घेतला, आणि कष्टाने आज माझं नाव अमर की झाला. बरोबर, बरोबर. मी जरी माझा आज काय उद्या जरी गेलो ना, तरी पण माझं हे मेडल पण बाबा हे कार्य काय आहे. बाबाने आज खरं म्हणजे बाबाने जर ती संस्कृती टिकवून ठेवली नसते तर बाबांचं नावच झालं नसतं. म्हणून आज बाबाने जी संस्कृती टिकवली त्याची खरंच शासनाने दखल घेतली, जगाने दखल घेतली, म्हणून बाबांचं नाव पुढे गेलं. मग असंच या गोष्टी आपण जी आपली संस्कृती आहे ती टिकवलं पाहिजे, हीच फक्त आपली सर्वांची अपेक्षा आहे. आपण असंच पुढे गेलं पाहिजे. आणि आज आपला हे माणुसकीला घेणा देणा झाला. बरोबर. की मी हे मानवासाठी, माणसासाठी, आपल्या आदिवासीची संस्कृतीसाठी मी हे जे काही केला, आणि तुम्ही आज माझे भगवंत कोठाई मंदिरात असं म्हणून आलं म्हणजे माझी पूजा झाली. दुसरं काय झाला, याच्या तो श्रीमंती समजायच्या. बरोबर. नाव कशामुळं केला की समाजाचं मी कार्य केला आणि समाजाला समजला म्हणून आपले तर. बरोबर. जर आपले दगडाला शेंदूर म्हणून दगड म्हणून मानलो, त्याला शेंदूर लावला, देव चांगला आहे. बरोबर. तेव्हा तो सांगला याच्या लग्न नाही करायची, देव आहे, शेंदूर लावलेला आहे मग देव आहे, हे समजला पाहिजे. तर मानवानी माणसाला समजला पाहिजे मी होतो माणूस आहे, त्याशी कसा वागायचा. म्हणून माझी ही भाषा आहे की काही लोक विचारायला येत पण अविचाराचं माणूस ते. बरोबर. काय तो विचार करत नाही, तो अविचाराचा ऐकून घेईल आणि भलतान तिकडे सांगेल. म्हणून माझा सांगणं काय, पोवायला शिकवतील आणि बुडवायला शिकवतील. बरोबर. हा, म्हणून ऐकायचा. माणूस जाताना त्याची पारी करायची. रान सगळं जळत जप मन जळत कोणी नाही पाहणार. तसं मनात काय, याच्या मनात काय ते ओळखला पाहिजे. म्हणून मी आज पुढे गेलो. बरोबर. आता येताना तुम्हाला होतो मोठा गाव किती आहे. माझी कौलं 975 कौला पडून पडलं. बापरे. कमी नाही अशी हाल माझी परिस्थिती. मित्रांनो बघा तुम्ही, म्हणजे लोक म्हणजे जेव्हा आपण काय वेगळं आपण करतो ना, म्हणजे आपल्याकडं जे आपल्याकडे कला आहे ती आपण जशी पुढं घेऊन जातो तशी म्हणजे लोक आपल्याला टीका करतात, आपल्यावर दगडी मारतात, आपल्याला शिव्या घालतात, काहीही करतात. पण आपण या लोकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. म्हणजे लोक आपल्याला काही ठरवतील. म्हणजे लोक बाबाने सांगितल्याप्रमाणे लोक पोहायला शिकवतील आणि बुडवायला शिकवतील. हे लोकांचं हे आहे. कारण लोकांचं म्हणणं असं आहे का लोक आपल्याला पुढं जाऊन देत नाही. कोणी जर पुढं जात असेल तर मागे पाय खेचण्याचं काम आपलं काम करतात. म्हणजे बदनामी कशी होईल हे लोक बघतात. त्याच्यामुळं आपला जो विचार आहे आपल्याला पुढे जायचं आहे, हे निगेटिव्ह गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. लोक काय बोलतील
हे विचार अजिबात मनात घेतलं नाही पाहिजे. आपल्याला जिथं जायचं आहे ना ते आपण गेलाच पाहिजे, कारण आपला जो मार्ग आहे ना तो एकदम सत्याचा मार्ग असतो. म्हणून आपण आपल्या मार्गाने गेलं पाहिजे. लोक काय बोलतील याचा अजिबात विचार करू नये. म्हणून तरच आपण पुढे जाऊ शकतो. नाहीतर आपण लोकांचं ऐकलं तर आपण आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. कारण बाबांच्या जीवनात तेच झालेलं आहे. बाबांनी या गोष्टी नाकारलेल्या आहेत. लोक काय बोलतील या गोष्टी लोक अनेक ठिकाणी बाबांना हे झाले, कोणी अनेक वाईट बोलले, असं झालं तसं झालं, पण बाबांनी ते काय ऐकलं नाही. त्याच्यामुळे आपली संस्कृती टिकवली आणि पुढे गेले. आणि म्हणून आज बाबांचं नाव जगभर झालं. आणि बाबा तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. आणि आपल्या समाजाचा अभिमान एक जगाच्या उंचीवर नेला तुम्ही, एक तारपा जगाच्या उंचीवर नेला. आणि हे जे तुमचं नाव आहे भिकल्या धेंडा बाबा अख्ख्या जगभर पसरलं. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असो, कोणत्या माध्यमातून असो, आज प्रत्येकाच्या तोंडावर एक अभिमानाची गोष्ट आणि आदिवासी समाज काय असतो ते तुम्ही दाखवून दिलं. आणि खरंच मी मनापासून आमच्या कुटुंबाच्या वतीनं किंवा आमच्या मित्राच्या वतीनं आणि मुरबाड तालुक्याच्या वतीनं, ठाणे जिल्ह्याच्या वतीने मी तुमचं मनापासून आभार मानतो. आणि अशीच आपली संस्कृती अजून पुढे जावं हीच मी आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि सर्वांना विनंती करतो की आपणही आपली संस्कृती काय असते ती आपण बाबांकडून नक्कीच घेतलेली आहे. जे वाक्य ते बाबांनी बोललेले आणि ती संस्कृती आपल्याला टिकली पाहिजे. आणि आज संदेश आमचा सर्वांचा असेल, बाबांचा आमचा सर्वांचा संदेश असेल. धन्यवाद बाबा. आपल्या